अनेक विभागांचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे 50-50 वर्ष जुने होते। 50 वर्षांमध्ये त्या सेवा प्रवेश नियमांमध्ये कुठलाही बदल घडवण्यात आला नव्हता। आपण जाणू शकतो की एखादा इंजिनियर हा 50 वर्षांपूर्वी जो आपण घेत होतो आणि आज आपण जर त्याला घेतोय तर तंत्रज्ञानातला बदल किती आहे। आज आपण या ठिकाणी संगणकाचं युग आलं, आता तर एआयचं युग आलेलं आहे। तंत्रज्ञानाने जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी सुरू केलेली आहे। त्यामुळे अगदी लिपिकाच्या संवर्गापासून तर वरच्या संवर्गापर्यंत प्रत्येक संवर्गामध्ये पद आणि जबाबदाऱ्या या मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत, पण त्या बदलण्याच्या संदर्भात आपण कधी लक्षच घातलं नाही। आणि म्हणूनच मग 150 दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात आपल्याला रिक्त पदं जर भरायची असतील तर रिक्त पदं भरण्याच्या दृष्टीनं आपण कशा प्रकारे याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमांमध्ये परिवर्तन करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक विभागाच्या पाठीमागे लागून श्रीमती व्ही राधा असतील आणि आमच्याही ऑफिसमध्ये श्रीकर परदेशी आहेत माझे सचिव, ते देखील याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करत असतात आणि यांनी खूप त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आणि आज ते सेवा प्रवेश नियम बदलण्यापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्या करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत। आणि त्यातच मग एक अजून विषय लक्षात आला की अनुकंपाच्या संदर्भात एक फार मोठी पेंडन्सी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी 15-15 वर्षापासनं जे आमचे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत, जे पात्र आहेत, अशा प्रकारचे पाल्य केवळ चक्रा मारताना पाहायला मिळायचे, त्यांचे आई वडील चक्रा मारताना पाहायला मिळायचे। मग एक वेळ अशी यायची की आईचं देखील वय निघून जायचं, मग आपल्याला तुम्हाला बदलता येणार नाही, अशा प्रकारचे आपले GR, अशा अनेक अडचणी या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या। आणि म्हणून श्रीमती व्ही राधा यांनी एक प्रेझेंटेशन आमच्यासमोर केलं आणि आमच्या लक्षात आणून दिलं की अनुकंपाच्या संदर्भात 40 वेगवेगळे GR होते, 40 शासन निर्णय आणि या 40 शासन निर्णयांमध्ये अनेक निर्णयात इतका विरोधाभास होता की या सगळ्या निर्णयांचा एकत्रितपणे विचार केला तर कदाचित एकूण अनुकंपामध्ये ज्यांना नोकरी द्यायच्या त्याच्या 25% लोकांनाही आपण नोकरी देऊ शकणार नाही, अशा प्रकारची अवस्था होती। म्हणूनच लोक सगळे आमदारांकडे, मंत्र्यांकडे चक्रा मारायचे, पण आमदार मंत्री देखील हतबल असायचे, प्रशासनही हतबल असायचं आणि म्हणून मग या संपूर्ण GR मध्ये परिवर्तन करून या सगळ्या शासन निर्णयांचा एक सुटसुटीत सोपा शासन निर्णय, यातल्या ज्या काही अडवणूक करणाऱ्या गोष्टी असतील, मग किती टक्के अनुकंपा करता राखून ठेवायचं किंवा त्या ठिकाणी मग 5 वर्षात जर त्यांनी अप्लाय केला नसेल तर नेमकं काय करायचं, किंवा आईच्या जागी मुलाला टाकायचं असेल तर काय करायचं, अशा सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या, कुठेही अडवणूक नाही। कारण सरकारचे धोरण होतं की अनुकंपा हे काही उपकार नाही आहेत, अनुकंपा ही जबाबदारी आहे। शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाही आहे। तर आपला कर्मचारी आहे, त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे, या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे।